कारण खूप साऱ्या जणांना कमेंट केल्या की बुवा मनीषाताईला अक्कल नाही आहे, मनीषाताई अशी आहे, मनीषाताई भानकोळ आहे, मनीषाताई आली की लगेच भांडणं करते. काही बी एका हाताने वाजत नाही ना, एवढं तर मग सगळ्यालाच माहिती आहे. काही एका हाताने वाजत नाही, मग तरी तुम्ही सगळेजण तिकडे जाऊनच कमेंट करता. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असताना. आणि आज कमेंटवर बोलणार आहे, कारण की कमेंटवर खूप जणांना कमेंट केल्या, पण कमेंट सगळ्या रामभाऊंसुद्धा कमेंट बंद करून टाकल्या. जसं काही भाऊन सांगितलं आपल्या की दोघांच्या कमेंट बंद आहे, म्हणून सगळेजण कमेंट मला करायला लागले. तर मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला मी सातदार सांगायला लागले की माझी जुनी आयडी आहे, एक आयडी आहे, त्याच्यावर मी नेहमी व्हिडिओ टाकते. त्याच्यावर तुम्ही कमेंट का नाही करते? त्याच्यावर कमेंट करा, तुम्ही मला काय बोलायचं ते बोला. तुम्ही त्यांच्या कमेंटमध्ये जाऊन काऊन बोलायला लागले? आमच्या दोघा बहीण भावाचं भांडणामध्ये तुम्ही सगळेजण तुमचं मत मांडायला लागले. मान्य करते मी, चांगली गोष्ट आहे तुमची मत मांडायला लागले तुम्ही. तर तुम्ही सगळेजण माझ्या आयडी देऊन कमेंट करा ना. मला काय विचारायचं, काय नाही, काय मी बोलले, काय नाही, ते तुम्ही मला बोला ना. तिकडे जाऊन त्याला काऊन परेशान करायला लागले, असं माझं म्हणणं आहे. कारण खूप साऱ्या जणांना कमेंट केल्या की बुवा मनीषाताईला अक्कल नाही आहे, मनीषाताई अशी आहे, मनीषाताई भानकोळ आहे, मनीषाताई आली की लगेच भांडणं करते. काही बी एका हाताने वाजत नाही ना, एवढं तर मग सगळ्यालाच माहिती आहे. काही एका हाताने वाजत नाही, मग तरी तुम्ही सगळेजण तिकडे जाऊनच कमेंट करता. इकडे येऊन कमेंट करा. तर मी हा व्हिडिओ टाकणार आहे, पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकणार, ते तुमचं शेअर करणार आहे. तुमचे जे मत आहे तुम्ही मला तिकडे जाऊन कमेंट करा, त्याचं उत्तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ देईनच. आणि मान्य करते आमच्या दोघा बहीण भावाचं भांडणं होतं, पण त्याच्या अगोदर काय झालं तुम्हाला सगळ्या कळच माहीत नाही आहे, आणि तुम्ही अशाच कमेंट करायला लागले. तो विषय मी काय करणार नाही आहे, त्याच्यावरच्या विषयावर मी बोलणारच नाही. पण मी तुम्हाला हे निमित्त कारण सांगायला लागले की त्याच्या अगोदर काय झालं हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, अशी गोष्ट आहे. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असणार आहे की तो व्हिडिओ मी म्हणजे हा व्हिडिओ येणार होता, पण तोच व्हिडिओ गलतीन अगोदरचा व्हिडिओ सुटून गेला, असं काय झालेलं आहे. पण खूप जणांच्या कमेंट आल्या, मी सगळ्याच्या कमेंट वाचल्या. खूप चांगल्या कमेंट करायला तुम्ही, त्यासाठी धन्यवाद. मी आहे भांडकुळ, मला भांडणं करायला खूप आवडता, म्हणून मी भांडणं करते. खरी गोष्ट, माझ्या नवऱ्याशी करते, माझ्या सासूशी करते, माझ्या भावाशी करते, माझ्या भाऊजायाशी करते, मान्य करते मी. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचं मत मांडलं, हे खूप चांगलं केलं. कारण की आज मला कळालं की किती जण माझ्या विरुद्धात आहे म्हणून, आणि मलाच बोलताय. काहून बोलताय तुम्हाला काही माहितीच नाही. कारण की मी जेव्हा व्हिडिओ शूट केला ना, तेव्हा अर्धाच शूट करले, आणि बाकीचा तो उरामबाईन केला, तोही त्याला अर्धाच केलेला आहे. पहिले काय झालं, भांडण कशामुळे झालं हे तुम्हाला काहीच माहीत नाही. आता अजून एक व्हिडिओ मी करेन याच्यावरती, अजून एक तो करून, त्याच्या भांडण वाढायला काही पुरणार नाही. मी काय व्हिडिओ करणार नाही. फक्त एवढं सांगणं आहे मला की मला आज कळालं किती जण माझ्यावरती किती जण मला तुमचं मत मला मांडता, आज हे मला कळालं. आणि साहजिक आहे थोडाफार राग कोणाला येतो, मला म्हणा की तुम्हाला म्हणा. तसंच मला राग आला होता, कारण काहून ते सुद्धा सांगतो मला. मी एकदा किंवा दोनदाच मी तूप आणलं होतं, काही जास्त वेळेस नव्हतं आणलं काही, एकदा किंवा दोनदाच आणलं होतं. तेवढ्यावर तुम्हाला अजूनही सुना लागला तर कोणाची जीवावर येणार नाही का, तुम्ही सांगा मला. एक विषय त्यातला, एकदा किंवा दोनदाच आणलं, तुम्ही जास्त काही आणलेलं नाही आहे. आणि ते आईने दिलं तर म्हणून मी आणलं होतं, त्याच्यावर मी आणतसुद्धा नाही. आता आणणं बंद करून टाकेल, याच्यावर मी काही बोलणार नाही. पण याच्यावर त्याला मला एवढं भाषण टोकलं ना, इला मला व्हिडिओ चालू करणं पडला. मला असं वाटलं की मी व्हिडिओ चालू करीन तो बोलणं थांबेल, पण त्यानं तसं नाही केलं. त्याचा कॅमेरा चालू केला अजून, तू हे देती, तू ते देती, अजून इतकंच काय. तर मी तिथं गेले ना, तेव्हा तो मला तो आईलासुद्धा बोलतो की ती आली की तू चांगल्या भाज्या करती, तुम्ही मार्केटमध्ये जाता, तुम्ही हे आणता, मग मी नसले तेव्हा तू खाऊन जात नाही, असं तो आईला म्हणतात. तुम्ही एक गोष्ट सांगा मला, आता कोणची लेकबा आली की आईला भाजीमध्ये घेऊन जाती, मार्केटमध्ये घेऊन जाती, साहजिक आहे. पण याचं म्हणणं आलं की ती आली की तू का जाती. आता ह्या दोघीजण जाता, यांच्या नवऱ्याला घेऊन जाता, माय काही कोणासोबत जात नाही. मग मी जाते तेव्हाच मग आम्ही चला मग हे आणू ते आणू, आम्ही दोघी माझे की जातो. तिच्या मनात असं खटकतं, ते हे मी गेले म्हणजे तिच्या मनात खटकतंच. ही आली की ही खर्च करते, ही गेली की हे खर्च करते. अरे कोणची माय करते ना, असं थोडी की तोच माय करते म्हणून. आता सगळेजण मान्य करतं की माय करते, तो माय त्यांची माय नाही का, मान्य करते मी. पण माझं म्हणणं कसं आहे, मी नसल्यावर तुम्ही माझ्या आईला काही बोला, मी काही म्हणत नाही. तुमची माय मी काहीच म्हणत नाही. पण एकदा कोणी आई वडिलांना बोललं ना तर मनाला खूप लागतं. तसंच त्या दिवशी झालं. पहिला व्हिडिओ मी शूट केला, तर तुम्हाला एवढं बोलला की ते मी शूटच नाही केलं.
ते जर शूट केलं असतं ना तुम्हाला सगळ्यांना गोष्ट कळली असते की रामभाऊ कसा आहे म्हणून. आता याच्यापुढे माझी गलती झाली, मी माफ करा मला तुम्ही सगळेजण. मी बोलले माझ्या भावाला, लहान भाऊ हे. ओ बा हां बरं बरं. तर मी मान्य करते माझी गलती झाली. मी काही माझ्या तोंडातून काही रागाच्या भारत काही गलत शब्द आले असतील तर मला माफ करा. हां हां जा बसा तुम्ही. तर काही गलत शब्द मी काही बोलले असतील तर मला माफ करा. तुम्ही बी करा तो बी करीन. किंवा राग असतो तो रागाच्या भारत निघले असतील काही शब्द गलत. याच्यावर मी काही जास्त बोलला नाही, याच्यावरती विषय संपून टाकणार आहे. पण मला नव्हतं माहीत की तुम्ही मला इतके खराब म्हणजे एकदम खराब पातळीवर टाकसान की पुरी गोष्टसुद्धा तुम्हाला माहीत नाही आहे. आणि तुम्ही मला हे करणं लावलं की मनषाताई भानकुडे रे, मनषाताई रोहिणीसोबत सुद्धा भांडती, कोमलसोबत सुद्धा भांडती, आईसोबत सुद्धा भांडती, घरी सासू सासऱ्यासोबत सुद्धा भांडती. हे मला आज कळालं. 2 दिवस झाले एकसारखा व्हिडिओ चालतो, त्याच्या ओम भाऊचेच कमेंट पुरे वाचले मी. तुम्ही सगळ्यांनी तिकडे जाऊन कमेंट केला, मान्य करते मी. आणि नको मला व्हिडिओ करायचा, पण तरी मला माझं मत तुम्हाला माहीत नाही आहे की मी काय बोलले हे तुम्हाला माहिती आहे, पण का बोलले हे तुम्हाला माहीत नव्हतं. याच्याकरता हा व्हिडिओ केला आहे. मेन कारण म्हणजे आणि मी हा व्हिडिओ डिलीट मारून टाकणार होते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ डिलीट मारून टाकणार होते. पण तेव्हा त्यानं तो व्हिडिओ सोडला ना तेव्हा मला खूप राग आला. कारण की मी हा व्हिडिओ तर त्याच्यात एकटाच सोडला मी व्हिडिओ की फक्त याला दाखवायसाठी. आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा त्याला मी म्हणलं भाऊ मी व्हिडिओ सोडीन बरं, तू मला डोकं नको खाऊ. तरी तो मला म्हणतो तू सोडशीलच नाही व्हिडिओ. मला माहिती आहे ना, म्हणजे तर मला अशी हे देऊन दिली त्याला वाटायचं की हे सोडणारच नाही व्हिडिओ, सोडणारच म्हणजे एकदम राग येऊन गेला मला. आणि आईला सुद्धा बोलत जातं तर तुम्हाला खूप वाईट वाटलं म्हणून मी तो व्हिडिओ सोडला. खूप आणि कसा असतं राग असतो तो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी चालले आले कारण मला खूप टेन्शन येऊन गेलं. तो इतका बोलत होता मला काय माहीत नाही मला. तर सकाळी 7 वाजताच निघून गेले कारण की मी तुम्हाला तर माहिती मी आणि ऋतूच येत होतं. आणि अचानक मधामध्ये काय झालं तर काय सांग गाड्या बंद होत्या. कोणी 1 घंटा आम्ही मलकापुरात बसून राहिलो काहून ते मला माहीत नव्हतं. तर तरी मी तिथून निघले होते. आणि मग मला अचानक रस्त्यात माहीत पडल्याच्यानंतर मला माहीत पडले की आपल्या मलकापुरात सगळ्या गाड्या बंद आहे, इकडे येतच येत नाही आहे. मग काय करा म्हणून विचार पडला. पुढे तर थांबून राहिलो आम्ही. कंडक्टरनं सुद्धा आम्हाला सांगितलं होतं तुम्ही पुढे जाऊ नका म्हणे कारण तुमच्यासोबत लेकरं आहे म्हणे. मला आता इकडं जा की इकडे जाऊन चक्कर पडाल तर पण मला नाही आता आपल्या जाणं आहे तर आपल्या घरीच जाणं आहे. मग मी तशीच 1-1.5 घंटा बाद राहिला असेल. टाईम काय मी पाहिला नव्हता. मग तेव्हा ती दुसरी गाडी पकडली तेव्हा ते मलकापुरात आली. मलकापुरात आल्याच्या नंतर मग मी सोनलच्या पप्पाला फोन लावला आणि तेव्हा ते मला पुऱ्यात घ्यायला आले. आणि तरी आईचा फोन चालूच होता. आई म्हणे नसन गाड्या तर वापस ये म्हणे जालन्याला. मला नाही कारण तो राग होता. रागाच्या पण मी वापस जायचं नव्हतं, मला येणं होतं ते घरीच येणं होतं, मला नकोच. अजून तेच शब्द तेच तोंडावर तोंड पडणं तेच समजा माणसाच्या मनात खूप विचारतं. खूप बोलला तो मला, त्याचं मला खूप वाईट वाटलं मला. म्हणून म्हणलं नकोच. डायरेक्ट आम्ही इकडे येऊन गेलो. आणि 7 वाजता निघलो होतो आम्ही, म्हणजे 7 वाजता घरून निघले होते तर 8 वाजता गाडी लागली मला. खूप टाईम होऊन गेला इकडे यायला बी कारण की पाणीसुद्धा चालू होतं. पण आली इकडे कशी तरी जाऊ दे आता म्हणलं. पण ओम भाऊच्या कमेंट वाचता तर खूप मनाला वाईट वाटलं मला. चला तुमचीसुद्धा गैरसमज दूर करूया कारण की मलासुद्धा माहिती आहे आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मनषाताई अशी का बोलली, तर याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितलं. ते काय म्हणता ना की बा त्यानं मला नुसतं हे दिलं तर की तू सोडशील नाही, असं नाही करशील तसं नाही करशील, म्हणजे एकदम चिडली भरून आणलं त्यानं मला. त्याच्याकरता मी तो व्हिडिओ सोडून दिला. हेच कारण झालं मेन म्हणजे. आणि थोडंफार चालतं येतं पण त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच नव्हता. म्हणजे बघत काय त्याच्या मी शूटच नव्हता केला. पण मग जेव्हा तुम्हाला खूप जीवार तेव्हाच मी कॅमेरा चालू केला कारण तो कोणाचा ऐकायला तयार नव्हता. नुसतं असं झालं तसं झालं, मला करती तू तुझ्या आईला म्हणजे तू तुझ्या लेकीला करती, आम्हाला करत नाही, माझ्या बायकोला देत नाही, हिला देती मला देत नाही, याला करती त्याला करत नाही. खूप सारं डोकं लावलं त्यानं मला. तरी मी ना कितीदार विषय सोडायचा प्रयत्न केला पण तो कशाचा ऐकायला तयारच नव्हता. मला काय करायचं समजायच नाही. हा ऐकतच नाही आहे. खूप परेशान केलं का त्या दिवशी रामानं. त्याच्याकरता आम्ही लगेच मी दुसऱ्या दिवशी सकाळी चालले आली मी.
आणि इकडं आल्यावर सुद्धा मला तर आम्हाला इतका प्रॉब्लेम झाला गाड्याचा, कारण की बंद आहे, असं झालं तसं झालं. म्हणजे काय करा म्हणून काही सुचत नव्हतं. पण ते तर बरं का आम्हाला टायमावरती तुटत का व्हायना गाड्या भेटून गेल्या आणि आम्ही घरी येऊन गेलो. आणि हां, अजून एकदा सांगते मी तुम्हाला, माझ्या बाबतीत जर तर तुम्हाला काही बोलायचं असलं तर ते माझ्या आय डीमध्ये येऊन बोलत जा. ह्या एवढी मोठी आय डीपेक्षा काय होईल, मोबाईल प्रॉब्लेम आहे कशात काहीतरी सेटिंगमध्ये काहीतरी गलतफहमी झाली असेल म्हणून तुम्हाला माझ्या ह्याच्यात कमेंट करता येत नाही आहे. म्हणून मी आता याचा पुढचा व्हिडिओ आपल्या ज्या मेन दुसऱ्या आय डी टाकणार आहे त्याच्यावर तुम्ही जा आणि तिकडं जे तुमचं मत असेल ते मला मांडा. मला काही राग नाही कोणा गोष्टीचा, काय बोलायचं ते बोला, मी काहीच म्हणत नाही. म्हणून तुमचं जे तुम्ही कमेंट करा त्याचं उत्तरसुद्धा मी देईन. त्याचा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर टाकणार आहे.